नमस्कार. आज आपण भगवान शंकरांच्या काही खास नावांबद्दल बोलणार आहोत. त्यांची अनेक नावं आहेत, पण प्रत्येकात एक वेगळा अर्थ, एक वेगळी गोष्ट दडलेली आहे. नमस्कार. हो, अगदी खरंय. ही नावं म्हणजे केवळ ओळखीपुरती नाही आहेत, तर शिवाचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांची शक्ती या सगळ्याचं दर्शन घडवतात. पहिलं नाव घेऊया, शूलपाणी. ओम शूलपाणीये नमः. म्हणजे हातात त्रिशूळ धारण करणारे. हो, शूल म्हणजे त्रिशूळ आणि पाणी म्हणजे हात. पण हा त्रिशूळ फक्त एक शस्त्र नाहीये. नाही, बरोबर, ते 3 गुणांचं प्रतीक आहे ना, सत्व, रज, तम. अगदी बरोबर. या 3 गुणांवर शिवाचं नियंत्रण आहे, हे यातून दिसतं. आणि म्हणूनच हे नाव भक्तांचं रक्षण करणारं, भय दूर करणारं मानलं जातं. अच्छा, पुढचं नाव आहे खट्वांगी. ओम खट्वांगीने नमः. हे काय आहे? खट्वांग नावाचं आयुध? हो, खट्वांग हे एक विशेष, थोडं गूढ आयुध आहे. काही ठिकाणी ते मृत्यू किंवा संहाराशी जोडलं जातं. पण इथे त्याचा अर्थ आहे की शिव त्या विनाशकारी शक्तीवरही नियंत्रण ठेवतात. म्हणजे वाईट गोष्टींचा, पापांचा नाश करण्याची शक्ती, एक प्रकारे दुर्गुणांचा अंत. हां, म्हणजे विनाश सुद्धा नियंत्रणातलाच. आता जरा वेगळ्या पैलूकडे वळूया. विष्णू वल्लभा. ओम विष्णू वल्लभाय नमः. म्हणजे विष्णूंना प्रिय असणारे. हे नाव खूप सुंदर आहे. शिव आणि विष्णू यांच्यातलं अद्वैत, म्हणजे ते वेगळे नाहीत, एकच आहेत, हे यातून दिसतं. हो, अनेकदा शैव आणि वैष्णवांमध्ये मतभेद दिसतात, पण हे नाव तर ऐक्य दाखवतंय. बरोबर. हे सांप्रदायिक सलोख्याचं प्रतीक आहे, परस्पर स्नेह वाढवणारं नाव आहे. आणि असंच एक जोडणारं नाव म्हणजे अंबिकानाथ. ओम अंबिकानाथाय नमः. म्हणजे देवी अंबिका, पार्वतीचे पती. हो, पण फक्त पती या अर्थाने नाही. अंबिका म्हणजे शक्ती आणि नाथ म्हणजे स्वामी. हे शिव आणि शक्तीचं एकरूपत्व दाखवतं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष. अगदी. त्यांचं संतुलन. हे नाव कुटुंब, प्रेम, समजूतदारपणा याचंही प्रतीक आहे. घरातल्या सौहार्दासाठी या नावाचं स्मरण करतात. आता शिवाच्या त्यागाबद्दल बोलूया. श्रीकंठ. ओम श्रीकंठाय नमः. श्रीकंठ म्हणजे सुंदर कंठ असलेले. पण यामागची कथा महत्वाची आहे. हो, समुद्र मंथनाची. विष प्याल्यामुळे कंठ निळा झाला. बरोबर. तो निळा कंठ किंवा श्री म्हणजे तेजस्वी कंठ हा त्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे. जगाला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः विष घेतलं. केवढी करुणा. हो, म्हणूनच हे नाव त्रासांपासून संरक्षण देणारं मानलं जातं. त्यांची संरक्षक वृत्ती यात दिसते. आणि ही करुणा भक्तांसाठी तर खासच. म्हणून भक्तवत्सल. ओम भक्तवत्सलाय नमः. भक्तवत्सल म्हणजे भक्तांवर मुलासारखं प्रेम करणारे. शिव खूप लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात. आशुतोष आहेत ते. अगदी लहान साध्या भक्तावरही ते लगेच कृपा करतात. भक्ती महत्वाची, बाकी काही नाही. हे नाव त्यांच्या कृपेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. आता जरा सृष्टीच्या निर्मिती आणि संहाराकडे येऊ. भव. ओम भवाय नमः. म्हणजे निर्माण करणारे. हो, भव म्हणजे होणे किंवा अस्तित्व. शिव सृष्टीचे मूळ आहेत. ते अस्तित्वात आणतात, जीवनाला सुरुवात देतात. म्हणजे क्रिएटर. बरोबर. त्यांच्या रचनात्मक शक्तीचं प्रतीक आहे हे नाव. नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देणारं. आणि जिथे निर्मिती आहे तिथे संहारही आहे. त्यासाठी आहे शर्व. ओम शर्वाय नमः. अगदी. भव आणि शर्व या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शर्व म्हणजे संहार करणारे. पण हा संहार म्हणजे वाईट अर्थाने नाहीये ना? नाही. हा विनाश आहे अधर्माचा, अहंकाराचा, जुन्या नको असलेल्या गोष्टींचा. सृष्टीच्या शुद्धीकरणासाठी आणि नव्या निर्मितीला जागा करून देण्यासाठी हा संहार आवश्यक असतो. नकारात्मकतेचा नाश. अच्छा, म्हणजे निर्मिती आणि संहार दोन्ही त्यांच्याच हातात. मग त्रिलोकेश. ओम त्रिलोकेशाय नमः. याचा अर्थ 3ही लोकांचे स्वामी. बरोबर. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या 3ही लोकांचे ते ईश म्हणजे स्वामी आहेत. हे नाव त्यांचं सर्वव्यापी, सगळीकडे असलेलं सामर्थ्य दाखवतं. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे कंट्रोलर. अगदी तसंच. या नावातून त्यांचं विराट वैश्विक रूप दिसतं. आणि एक नाव जे थोडं वेगळं वाटतं, शिपिविष्ठ. ओम शिपिविष्ठाय नमः. तेजस्वी, प्रकाशमय. हो, हे एक वैदिक नाव आहे. ऋग्वेदातही याचा उल्लेख येतो. शिपिविष्ट म्हणजे जे प्रकाशाच्या किरणांसारखे सगळीकडे पसरलेले आहेत, तेजस्वी आहेत. अच्छा.
काही अर्थ सांगतात की ते किरणांच्या रूपात सृष्टीत प्रवेश करतात. म्हणजे ते निर्गुण निराकार असूनही सर्वव्यापी आहेत. प्रकाशाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे हे नाव. अज्ञानाचं नाश करणारं तेज. वा, म्हणजे बघा ना, या 10 नावांमध्येच शिवाचे किती विविध रूप आहेत. ते नियंत्रण ठेवतात, प्रेम करतात, त्याग करतात, निर्माण करतात, संहार करतात आणि सगळीकडे आहेत सुद्धा. खरंय, प्रत्येक नावात एक वेगळी शक्ती, एक वेगळा अर्थ, एक वेगळा बोध आहे. ही फक्त नावं नाहीत, तर शिवाच्या अफाट व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो यातून.